तर मुलांनो, संख्या ज्ञान या घटकामधल्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मुलांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत संख्या चिन्हांचे वेगवेगळे अर्थ. 125 ही संख्या आहे. आपण 125 अशी लिहितो. म्हणजे 125 हे 125 असे अक्षरामध्ये वापरलेले एक चिन्ह आहे. पण या संख्यांचे वेगवेगळे अर्थ होतात. ते अर्थ कसे होतात बघा, आपण पुढे बघूया. एकाच चिन्हांचे वेगवेगळे अर्थ कसं काय? आता बघा, समज गौरी समज तुला तुझ्या मैत्रिणीला 125 रुपये द्यायचे आहेत आणि तुझ्याकडे फक्त 1 रुपयाची खूप नाणी आहेत, तर तू कसे देशील असं गौरीला विचारलं. तर गौरी उत्तर काय देईल? मी 1 रुपयाची 125 नाणी देईल. बरोबर आहे ना? 1 रुपयाचे असे सुट्टे 125 रुपये मी देईन अशी गौरी उत्तर देते. आपल्याकडे जर 125 रुपये असेल तर 1 रुपयाची नाणी आपल्याकडे असेल तर आपण 125चे असे सुट्टे 125 रुपये देऊ. 125 रुपये या संख्या चिन्हाचा अर्थ 125 एकक असा होतो. म्हणजे आपण सर्रास एकक म्हणजे सुट्टे 125 म्हणजेच सुट्टे म्हणजे एकक असा अर्थ होतो. आता सुधीरला आपण बोलूया. सुधीर, समज तुझ्याकडे 10 रुपयाच्या काही नोटा आणि 1 रुपयाची काही नाणी आहेत, तर तुला 125 रुपये द्यायचे आहेत, तर तू कसे देशील? सुधीरला विचारलं तर सुधीर काय उत्तर देईल? बघा, सुधीर काय म्हणेल? मी 10 रुपयांच्या 12 नोटा, बघा 10 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे 100 आणि अजून 2 नोटा म्हणजे 120 रुपये आणि 1 रुपयाची 5 नाणी दे म्हणजे 125. म्हणजे मी दिलेल्या काही नोटाप्रमाणे 125चा अर्थ 12 दशक आणि 5 एकक असा होईल. म्हणजे 10च्या 10 नोटा म्हणजे 10 दशक आणि वरचा 2 नोटा म्हणजे 12 दशक आणि 5 रुपयाची सुट्टी नाणी म्हणजे 5 एकक असा होईल अर्थ याचा. बरोबर लक्षात आलं का तुमच्या गोष्टी? अजित, समज तुझ्याकडे 100 रुपयाच्या काही नोटा, 10 रुपयाच्या काही नोटा आणि 1 रुपयाचे काही नाणी आहेत. तुला 125 रुपये द्यायचे आहेत, तर तू ते कसे देशील? म्हणजेच 125 या संख्या चिन्हाचे 3 अर्थ आहेत ते लक्षात घ्या. 125 बघा, 125 एकक. 125 म्हणजे 125 हे एकक म्हणजे सुट्टे 125 रुपये म्हणजे 1 रुपयाच्या 125 नाणी जे आपण म्हणतो डॉलर. 1 रुपयाचे डॉलर किंवा 5 रुपयाचे डॉलर असं म्हणतो आपण. 125चा अर्थ अजून 12 दशक 5 एकक. 12 दशक म्हणजे 10च्या 10 नोटा म्हणजे 100 आणि 2 नोटा म्हणजे 12 नोटा आणि वरचे 5 रुपये म्हणजेच 125. आता पहा, 125 1 शतक 2 दशक व 5 एकक असाही अर्थ होतो. 5 एकक आणि 2 दशक आणि 1 शतक असा सुद्धा अर्थ या ठिकाणी होतो. आता हा अर्थ आपल्या लक्षात आला असेल तर आपण पुढं जाऊया. याचा अर्थ आपण फळ्यावरती सोडूया. बघा, याचे वेगवेगळे अर्थ आपण समजून सांगूया. चला आपण ब्लॅकबोर्डवर जाऊ. 679 एकक, 67 दशक 9 एकक, 6 शतक 7 दशक 9 एकक अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. आता याच्या पुढे जाऊ आपण. लगतची व पुढची संख्या शोधणे. पहा,
हे आपल्याला पाहायची काही गरज नाही मला असं वाटतं आहे. लगतची मागची संख्या. इथं पहा लगतची मागची संख्या कशी लिहायची आहे. लगतची मागची संख्या 2999. इथं 2998 येऊ शकेल. लगतची पुढची संख्या येऊ शकेल. लगतची मागची संख्या 1000ची लगतची मागची संख्या म्हणजे 999 येईल आणि लगतची पुढची संख्या 1001 ही येऊ शकेल. तुमच्या लक्षात आलं असेल तर पुढं आपण जाऊया. संख्यांचा लहान मोठेपणा. आता आपण संख्यांचा लहान मोठेपणा अभ्यासूया. पुढील सारणी पहा. या ठिकाणी 2123 1968 ही संख्या पहा. यातील मोठी संख्या कोणती आणि लहान संख्या कोणती. 2123 ही मोठी संख्या असेल आणि 1968 ही लहान संख्या असेल. हे कशावरून तर याचा हजार प्रथम पहा. हजार नंतर शतक पहा. शतक कोणाचा मोठा आहे. शतक जरी समान असेल तर आपण दशक पाहू शकतो. अशा पद्धतीने आपण हे ठरवू शकतो लहान मोठेपणा संख्यांचा. हे पूर्ण आपण संख्याचा मोठेपणा लहान समजू शकतो. आता इथं संख्या लहान मोठेपणाविषयी आपण काय सांगूया. संख्यांच्या लहान मोठेपणाविषयी तुम्ही काय शिकला आहात म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे. कोणतीही 3 अंकी संख्या कोणत्याही 2 अंकी संख्येपेक्षा मोठी असते हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. सर्वसामान्य लहान मोठी संख्येविषयी आपल्याला हे ज्ञान असणं आवश्यक आहे. कोणतीही 3 अंकी संख्या कोणत्याही 2 अंकी संख्येपेक्षा काय असते मोठी असते. दोन्ही संख्या 3 अंकी असतील तर तिचा शतक स्थानचा अंक मोठा, ती संख्या मोठी. आता दोन्ही संख्या 3 अंकी असतील तर शतक स्थान शतक ज्याचा मोठा ती संख्या मोठी. 4 अंकापर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा तर कोणतीही 3 अंकी संख्या कोणत्याही 4 अंकी संख्येपेक्षा लहानच असणार. 3 अंकी संख्या 4 अंकी संख्येपेक्षा लहानच असणार हे त्रिकालबाधित सत्य. दोन्ही संख्या 4 अंकी असतील तर जिचा 1000 स्थानातील अंक मोठा ती संख्या मोठी. दोन्ही संख्या 4 अंकी असतील दोन्ही सारख्या म्हणजे अंकाच्या असतील तर 1000 ज्याचा मोठा ती संख्या मोठी. 1000 स्थानच्या अंक सारखे असतील तर शतकस्थानचे म्हणजे शतकस्थानचा अंक ज्याचा मोठा ती संख्या मोठी असते. तर ही गोष्ट तुमच्या लक्षात आलं असेल. हे सोडवताना परत याच्यावरून हे लक्षात आलं असेल तुमच्या या पद्धतीने हे सोडवायचं आहे. आता लहान मोठेपणा हा मी एक उदाहरण तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे तर तुम्ही परत ते सोडवू शकता. आता चढता उतरता क्रम. दुकानात वेगवेगळ्या कंपन्यांची कपाटे विक्रीस आहेत. एका कपाटाची किंमत 4750 रुपये, दुसऱ्या कपाटाची किंमत 6200 रुपये तर तिसऱ्या कपाटाची किंमत 3980 रुपये आहेत. तर कपाटे सर्वात जास्त किंमत कोणती आहे तर 6200 ही कपाटाची सर्वात मोठी किंमत आहे आणि कपाटाची सर्वात कमी किंमत 3980 ही आहे. हे पहा या ठिकाणी दिलेलं आहे. तर कपाटाच्या किमती चढत्या क्रमाने कसं लिहाल तर ते अशा पद्धतीनं आपण लिहू शकाल. उतरत्या क्रमाने कसं लिहायचं. चढत्या क्रमाने लिहिताना पहिली लहान संख्या येईल नंतर मोठी नंतर त्याच्यापेक्षा मोठी. उतरत्या क्रमाने लिहिताना पहिली मोठी संख्या येईल नंतर त्याच्यापेक्षा लहान संख्या नंतर त्याच्यापेक्षा लहान संख्या. अशा पद्धतीनं इथं चढता उतरता क्रम लिहिलेला आहे. तर आपण जाऊया आता पुढे. या ठिकाणी चढता आणि उतरता क्रम आहे दिलेला. हे आपण ब्लॅकबोर्डवर फळ्यावरती आपण सोडवू शकतो या पद्धतीनं. चला या ब्लॅकबोर्डवरती आपण लिहूया. अशा प्रकारे चढता व उतरता क्रम या उदाहरणापैकी प्रत्येकी एक उदाहरणं या ठिकाणी सोडवून दाखवलेलं आहे. चला आता पुढं हे नीट लक्ष द्यावे आपण. समसंख्या आणि विषम संख्या.
फुलांचे दोनचे गट करून पाहूया. बघा, मायकेल तुला 4 फुलं घे, परमजित तुला 5, रेश्मा तुला 6, माधुरी तुला 8 आणि मनीष तुला 9 फुलं घे. गट केल्यावर फुलं किती उरली ते पण सांगायचं. मायकेल, बघा, माझ्या 4 फुलांचे 2 गट झाले आहे आणि एकही फुल उरलं नाही. आणि परमजित म्हणतो माझ्या 5 फुलांचे 2 गट झाले आणि 1 फुल उरलं. म्हणजे याच्यावरून आपल्याला सम आणि विषम ही संख्या कळते. बघा, मायकेलची फुले, मायकेलला किती दिलेत? 4 फुले दिलेत. ही 4 फुले मायकेलची आहेत. परमजितची किती फुले आहेत? 5 फुले. याच्या दोघांची जोडी झाली, याच्या दोघांची जोडी झालेली नाहीत, एक उरलं आहे. म्हणजे या रेशमाची फुले सगळ्यांना जोडीचे 2 झाले. माधुरीची फुले किती झाले? माधुरीची फुले, बघा, माधुरीची फुले हे 1 2 3 4 8 फुले झाले. आणि मनीषाची फुले किती झाले? 9 फुले झाले. म्हणजे याच्यावरून आपल्याला कळतं की सम विषम संख्या कोणत्या होते त्या. आता ज्यांच्या फुलांचे 2चे गट झाले आणि एकही फूल उरलं नाही त्यांच्या फुलांच्या संख्या एका गटात मांडू. गट करताना 1 फूल उरलं अशा संख्या वेगळ्या गटात मांडू. बघा, एकही फूल न उरलेल्या फुलांच्या संख्यांचा गट 4 6 आणि 8. 4 6 आणि 8 हे आपण. आणि 1 फूल उरलेल्या फुलांची संख्या 5 आणि 9 अशी होते. म्हणजेच सम आणि विषम संख्या कशा पद्धतीने तयार होतात या ठिकाणी आपल्याला समजतं. बघा, इथं दोन्ही गटातील संख्या नीट पहा, त्यात कोणता फरक लक्षात येतो. 4 6 8 या संख्यांना 2 ने भागलं तर बाकी उरत नाही आणि 5 व 9 ला 2 न भागलं तर बाकी 1 उरते. इथं लक्ष द्या, 4 6 8 या संख्यांना 2 न भागलं तर बाकी उरत नाही, म्हणजे बाकी 0 येते. 2 ला 2 न भागलं तर बाकी 1 उरते. म्हणजे ज्या संख्यांना 2 ने भागल्यावर बाकी उरत नाही त्या संख्यांना समसंख्या म्हणतात. 4 6 8 या समसंख्या आहेत. ज्या संख्यांना 2 ने भागल्यावर बाकी उरते त्यांना विषम संख्या म्हणतात. बाकी उरत नाही त्या समसंख्या आणि बाकी उरते त्या विषम संख्या. 5 आणि 9 या विषम संख्या आहेत. हे लक्षात आलं असेल तुमच्या. आता पुढं पाहू. खालील संख्या वस्तू खडे घेऊन 2चे गट करून सम विषम संख्या ठरवा. आता काय करायचं आहे? 12 आहे, या 12चे 2चे गट करा. किती संख्या असं प्रत्येकाला जोडी लागते, 2 2 2 असे गट होतात. आणि किती उरतात? 11 ही संख्या दिलेली आहे. त्या 11चे काय करायचे आहेत? गट करायचे आहेत. आणि किती त्या उरतात का? एक संख्या उरते का त्याच्यामध्ये? म्हणजे खडे वस्तू हे 1 उरतात का? आता आपण फुलांचं पाहिलं त्याप्रमाणे हे करायचं आहे. जर उरलं तर विषम संख्या असेल ती, आणि जर उरली नाही म्हणजे जोड्या सगळ्यांना लागल्या तर ती समसंख्या, आणि 1 जोडी राहिली तर विषम संख्या होऊ शकते. हे लक्षात घ्या. सम संख्यांच्या गटात लिहिलेल्या संख्यांचे एकक स्थानचे अंक लिहा. विषम संख्येच्या गटात असलेल्या संख्येचे एकक स्थानचे अंक लिहा. हे तुम्ही वस्तू खडे मणी असे ठेवून पहा घरी आणि या पद्धतीने करून पहा आणि मग ते ठरवा तुम्ही. विषम संख्येच्या समसंख्येच्या एकक स्थानी नेहमी कोणतं अंक येतात ते पहा. आता समसंख्येच्या एकक स्थानचे अंक एकक स्थानी 0 2 4 6 8 हे समसंख्याच्या एकक स्थानी येतात. उदाहरणार्थ 10, उदाहरणार्थ 12, उदाहरणार्थ 14, उदाहरणार्थ 16, उदाहरणार्थ 18 हे असं म्हणजे एकक स्थानी अंक हा त्यांच्या हे अंक येतात. आणि विषम स्थानी पहा 31, 13,
15, 17 असे अंक असतात. त्याच्या एकक स्थानी हे अंक येतात. एकक स्थानचे अंक पाहून दिलेली संख्या सम आहे की विषम ते ठरवा. बघा इथं आपण या ठिकाणी करून पाहू. एकक स्थानी 35 आहे. 35 ही विषम संख्या आहे. 67 आहे. 67 ही सुद्धा विषम आहे. 32 आहे. 32 सुद्धा काय आहे? 32 ही समसंख्या आहे. 30 आहे. ही सुद्धा समसंख्या आहे. म्हणजे अशा पद्धतीने एकक स्थानच्या संख्येवरून आपल्याला समसंख्या आहे की विषम संख्या हे कळतं. हे लक्षात असू द्या तुमच्या. आता आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे बघा. आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे आपल्या नोटावरच्या सगळ्या संख्या ह्या कशा असतात? इंग्रजीत लिहिलेल्या असतात. ह्या का लिहिलेल्या असतात असा प्रश्न तुम्हाला आम्हाला सर्वांना पडलेला असतो. ते इंग्रजीतच का असतात? बहुतेक सगळ्या वाहनावरचे नंबर ही इंग्रजीत असतात. आणि आधी त्यानंतर महाराष्ट्र सोडून दुसरीकडे जर आपण गेलो, कर्नाटकात गेलो, तर तिथल्या दुकानांच्या पाट्या पाहिल्यात का तुम्ही कधी? तर त्या वाचता येत नाहीत, कारण त्याची अक्षरे लिहिण्याची पद्धत वेगळी असते. तसंच त्यांची अंक लिहिण्याची पद्धत ही वेगळी असते. पण हे असं कसं काय लिहायचं? म्हणजे असं का होतं? तिकडे वेगळं इकडे वेगळं. आपण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 असं लिहितो. आणि कारणीत हे ते कारणीत कसं लिहितात ते तर पहा. कारणीमध्ये हे अशा पद्धतीनं लिहिलं जातं. हे आपलं 1, 2, 3 आणि हे कारणीमध्ये लिहिलं 1, 2, 3. मग नोटावर 1, 2, 3 असे अंक लिहिले तर ते स्थान त्यांना म्हणजे ते अंक कळतील का? प्रत्येक राज्याची भाषा ही वेगळी आहे. मग प्रत्येक भाषेची राज्यांची भाषा आपण भाषेचे जे अंक आहेत त्या पद्धतीने लिहिलो तर ते सगळ्यांना समजेल का? नाही समजणार. ते कळणार नाही त्यांना. म्हणून नोटावरच्या ज्या संख्या आहेत त्या सगळ्यांना समजाव्यात म्हणून त्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहिलेल्या असतात. का लिहिलेल्या असतात आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात? याचं कारण तुम्हाला समजलं असेल. तर म्हणून जगातल्या सगळ्या देशांनी असं ठरवलं आहे की नोटांच्या किमती, त्यांचे क्रमांक, आघाडीच्या बसच्या, विमानाचे तिकिटाचे क्रमांक असं सगळं इंग्रजीत छापायचं. म्हणजे सगळ्या देशांनी ठरवलेलं आहे. आपण ठरवलं आहे का? नाही. सर्व देशांनी ठरवलेलं आहे की नोटावरचे नंबर, नोटाची मूल्य, ते अंक आणि विमानाच्या आघाडीच्या हे तिकीट आहे ते इंग्रजीमध्ये लिहायचं. रिक्षा, बस यांचे बघा. म्हणूनच आपल्याकडे बस, रिक्षा यांचे क्रमांक इंग्रजीत लिहिले असले पाहिजेत. आता आलं लक्षात. हो ना. आता इंग्रजी बघा. संख्या इंग्रजी अंक वापरून लिहिल्या की जगातल्या सगळ्या लोकांना समजतात. म्हणून इंग्रजी अंकांनाच आता आंतरराष्ट्रीय अंक म्हणतात. हे अंक तुम्हाला माहीत आहेत. पुढील इयत्तामध्ये तुम्हाला हेच अंक वापरायचे आहेत. म्हणजे 5वीमध्ये तुम्हाला हे अंक वापरायचे आहेत. आता पहा. याच्यामध्ये देवनागरी अंक, मराठी अंक आहेत बघा कसे लिहिलेले आहेत. देवनागरी अंक त्याचंच हे आंतरराष्ट्रीय अंक कसे पाहत. 0 असा आहे, 1 असा आहे, त्यांचा 1 असा आहे. आंतरराष्ट्रीय वेगळा आहे आणि देवनागरी आपले मराठी हे वेगळं आहे. देवनागरी संख्या चिन्हात बघा अंक कसे दिले. आता आपण पुढे जाऊया. संख्याचे वाचन व अक्षरात लेखन. आता इथं पहा आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहिलेलं आहे 4536 याचे वाचन 4536 असे करतात. 27105 याचे वाचन 27105 असे करतात. 64089 याचे वाचन 64089 असे करतात. हे वाचन मराठीमध्येच आपण करतोय. फक्त संख्या चिन्ह हे मात्र आंतरराष्ट्रीय आपण लिहिणार आहोत इयत्ता 5वीमध्ये. तर संख्या वाचा व अक्षरात लिहा. बघा ह्या संख्या वाचा. आता हे आंतरराष्ट्रीय चिन्हामध्ये आहे. हे वाचा आणि लिहा. म्हणजे काय हे लक्षात आलं असेल तुमच्या. तर पुढचा भाग आपण काय आहे पाहू. या ठिकाणी पुढचा भाग आहे बेरीज. घटक. हा घटक संपलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला हा घटक समजला असेल. आमचे ह्या घटकाचे शृंखलाबद्ध असे अनुक्रमे व्हिडिओ क्रमांक 1, 2, 3 हे व्हिडिओ यूट्यूबवर आहेत. तुम्ही सगळे हे पाहू शकता.
आणि जर काही प्रॉब्लेम आला किंवा समजलं नाही तर तुम्ही कॉमेंटसुद्धा करू शकता.